नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आज असं विचित्र स्वागत केलेलं आहे मी. ॲक्च्युली येताना हिमालयाचं मेडिकलमध्ये गेलेली मम्मीच्या गोळ्या घ्यायला, तर तेव्हा मी हिमालयाचं नीमचा फेस पॅक घेऊन आली आणि मस्त तोंडाला लावून घेतलं आहे. थोडंसं असं आगाग होते, थोड्या वेळात मी धुवून टाकेन आणि पण छान स्मेल येतो आहे, तर थोडा वेळ ठेवीन. मानेला पण छान लावून घेतलं आहे आणि थोडा वेळ ठेवून धुवून टाकेन. सो मस्त स्मेल येतो आहे. बघूया आता तोंड धुतल्यावरती कसं वाटतं आहे. आज आपण बनवलेली आहे चण्याची आमटी, म्हणजे एक ग्रेव्हीसारखं बनवलं आहे, त्याला चण्याची आमटी नाव दिलं आहे. आणि भात आणि चपाती. बस असं शॉर्टकट, म्हणजे डाळ बनवायची गरज नाही म्हणून थोडी जास्त ग्रेव्ही ठेवली आहे. छान वाटतो आहे चेहरा, एकदम फ्रेश, मस्त नीमचा सुगंध येतो आहे आणि मस्त फ्रेश वाटते. म्हणून मी साफ करायचे आमच्याकडे रात्री 12 वाजता फिश टँक साफ करण्याची प्रथा आहे. आणि तुम्ही केक तर घेतलंय ते अंधारात, लाईट गेल्यावरती. काय करणार? सकाळी लाईट येऊ नको, लगेच लाईट येऊ नको काय बोलतेस तू? मग सकाळी लाईट येऊ नको काय म्हणणं आहे नक्की? सकाळी येऊ नको, सकाळी म्हणजे रात्रभर. मी खरं सिरियसली पॅसेज मध्ये झोपले. लाईट नाही ना, तर मी उद्या बोरोला जाऊन बसणार आहे. तुमचा पॉवर बँक वगैरे तुम्ही चार्जिंग. अरे पण येईल ना, तुम्ही का असं निगेटिव्ह बोलताय? भाई तिथे बघ जरा, तिथली पण गेली आहे, त्याशिवाय नाही येणार. आपली जर गेली तर एक वेळ येईल. सगळे गेले. मेन कॅरेक्टरला काय करायचं? आवाज येतो. पुन्हा भांडी घासणार आहे ती घरी जाऊन. आता जेवण करून मॅरेजवाल्यांची असंच असतं. आणि व्हिडिओ पण टाकायचा काय? वेळ देत नाही. बिचारायला वेळ भेटत नाही. अरे आलं तर त्याला सेवा करा नवऱ्याची. काय नाही, आम्ही पण दमून येतो. 7:30-8 वाजता येतात. बस 2 गाड्या बदलून येते मी. ट्रेन मग बस. कुठे भाई सगळ्यात जास्त ट्रॅव्हलिंग मी करते. मी सकाळी रिक्षा, मग ट्रेन, मग बस, मग थोडं चालणं, पुन्हा चालत नाही. मग कशाला तुला जायचंय वॉकिंगला? वॉकिंगला कशाला जायचंय? इथे आहे ना, तांदळाचं पोतं संपवते पोरगी. तरी पण मी आता जाता येताना मग नंतर ते सुरभीमध्ये पडणार, मग चायनीज वडापाव, मग वेगवेगळे मजा बघा. काकीला तर आवाज देतील काका. बघतात पाटी तुझं काय, आता घरी गेलेलीस ना? बाबू बंद कर, आतमध्ये यायचं. बघते आतमध्ये हवामध्ये हवा का? काका झोपलेत ना, ते त्यांना जायचंय सकाळी लवकर. चल आम्ही किती टाइमपास करतोय आणि ऑफिसला किती उशिरा जाऊ. टाइमपास, टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत 0 आहे हा माणूस. त्याला काहीच टायमाचं मॅनेज करता येत नाही. आता बघा, आता मोबाईल टाइमपास करतोय. माझ्या ऑफिसचा टाइमच ते, तर तुला काय प्रॉब्लेम आहे? माझ्या ऑफिसच्या टायमाला मी जातो, ऑफिसच्या टायमाला येतो. काय जाम टाइमपास आहे ऑफिसचा टाइम. ऑफिसचा टाइम ॲक्च्युली काय नाही, हा ह्याच्या हिशोबाने ऑफिसचा टाइम चेंज होत राहतो.